नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघणार आहोत आपण नाशिक जिल्हा विशेष 100 MCQ। चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया। प्रश्न क्रमांक पहिला, काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? ऑप्शन ए 1930, बी 1927, सी 1925, डी 1932। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1930। प्रश्न क्रमांक 2, भारतीय चलनी नोटा छापण्याचे ठिकाण कोणते? ऑप्शन ए मुंबई, बी नागपूर, सी नाशिक, डी पुणे। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक। प्रश्न क्रमांक 3, नाशिक जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1861, बी 1865, सी 1869, डी 1872। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1869। ऑप्शन 4, गोदावरी नदीचा प्रश्न क्रमांक 4, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? ऑप्शन ए पंचवटी, बी त्र्यंबकेश्वर, सी निफाड, डी सिन्नर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर। प्रश्न क्रमांक 5, त्र्यंबकेश्वर कोणत्या डोंगर रांगेत आहे? ऑप्शन ए सातपुडा, बी सह्याद्री, सी विंध्य, डी अरावली। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सह्याद्री। प्रश्न क्रमांक 6, नाशिक जिल्ह्यात कुंभमेळा कुठे भरतो? ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर, बी पंचवटी, सी इगतपुरी, डी येवला। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंचवटी। प्रश्न क्रमांक 7, नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा तालुका कोणता? ऑप्शन ए सिन्नर, बी निफाड, सी मालेगाव, डी येवला। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मालेगाव। प्रश्न क्रमांक 8, साल्हेरची लढाई कोणाच्या विरुद्ध झाली? ऑप्शन ए निजाम, बी आदिलशाही, सी मुघल, डी पोर्तुगीज। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मुघल। प्रश्न क्रमांक 9, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती? ऑप्शन ए तापी, बी भीमा, सी गोदावरी, डी कृष्णा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी। प्रश्न क्रमांक 10, नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए संत्री, बी केळी, सी सफरचंद, डी द्राक्ष। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी द्राक्ष। प्रश्न क्रमांक 11, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? ऑप्शन ए भात, बी कापूस, सी कांदा, डी ज्वारी। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कांदा। प्रश्न क्रमांक 12, नाशिक जिल्हा कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए साखर, बी वाईन, सी पोलाद, डी कापड। बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वाईन। प्रश्न क्रमांक 13, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते? ऑप्शन ए कोयना, बी गंगापूर, सी भातसा, डी जायकवाडी। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गंगापूर। प्रश्न क्रमांक 14, नाशिक जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याशी लागते? ऑप्शन ए मध्य प्रदेश, बी गुजरात, सी कर्नाटक, डी गोवा। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात। प्रश्न क्रमांक 15, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता? ऑप्शन ए सिंहगड, बी साल्हेर, सी पन्हाळा, डी शिवनेरी। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी साल्हेर। प्रश्न क्रमांक 16, साल्हेर किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे? ऑप्शन ए सातपुडा, बी सह्याद्री, सी अरावली, डी विंध्य। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सह्याद्री। प्रश्न क्रमांक 17, साल्हेरच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन ए छत्रपती शिवाजी महाराज, बी नेताजी पालकर, सी छत्रपती संभाजी महाराज, डी मोरोपंत पिंगळे। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नेताजी पालकर। प्रश्न क्रमांक 18, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळ कोणते? ऑप्शन ए भीमाशंकर, बी घृष्णेश्वर, सी त्र्यंबकेश्वर, डी सिद्धिविनायक। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी त्र्यंबकेश्वर। प्रश्न क्रमांक 19, त्र्यंबकेश्वर हे कोणत्या प्रकारचे तीर्थस्थान आहे? ऑप्शन ए शक्तिपीठ, बी ज्योतिर्लिंग, सी दत्तक्षेत्र, डी रामक्षेत्र। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ज्योतिर्लिंग। प्रश्न क्रमांक 20, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए पर्यटन, बी कापड उद्योग, सी खाणकाम, डी बंदर। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कापड उद्योग। प्रश्न क्रमांक 21, नाशिक जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत? ऑप्शन ए 13, बी 14, सी 15, डी 16। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 15। प्रश्न क्रमांक 22, साल्हेरची लढाई कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1665, बी 1667, सी 1672,
डी 1680. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1672. प्रश्न क्रमांक 23. साल्हेर किल्ला कोणत्या मराठा मोगल युद्धासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए प्रतापगड, बी सिंहगड, सी साल्हेरची लढाई, डी पुरंदर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी साल्हेरची लढाई. प्रश्न क्रमांक 24. पंचवटीचा संबंध कशाशी आहे? ऑप्शन ए महाभारत, बी रामायण, सी जैन धर्म, डी बौद्ध धर्म. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रामायण. प्रश्न क्रमांक 25. नाशिक लेणी पांडव लेणी कोणी बांधल्या? ऑप्शन ए गुप्तराजे, बी सातवाहन राजे, सी यादव, डी मराठे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सातवाहन राजे. प्रश्न क्रमांक 26. नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? ऑप्शन ए पूर्व, बी पश्चिम, सी उत्तर, डी दक्षिण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर. प्रश्न क्रमांक 27. नाशिक जिल्ह्यातील कळवण हा तालुका कशासाठी ओळखला जातो? ऑप्शन ए औद्योगिक, बी डोंगराळ, सी सागरी, डी वाळवंटी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डोंगराळ. प्रश्न क्रमांक 28. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका कोणत्या समाजासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए व्यापारी, बी शेतकरी, सी आदिवासी, डी औद्योगिक कामगार. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आदिवासी. प्रश्न क्रमांक 29. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध घाट कोणता? ऑप्शन ए भोर घाट, बी थळघाट, सी आंबोली घाट, डी कासघाट. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी थळघाट. प्रश्न क्रमांक 30. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध रेल्वे जंक्शन कोणते? ऑप्शन ए मनमाड, बी भुसावळ, सी पुणे, डी कल्याण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मनमाड. प्रश्न क्रमांक 31. नाशिक लेणी म्हणजेच पांडव लेणी कोणी बांधल्या? हा प्रश्न रिपीट झाला. ऑप्शन ए गुप्तराजे, बी सातवाहन राजे, सी यादव, डी मराठी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सातवाहन राजे. प्रश्न क्रमांक 32. नाशिक जिल्ह्यातील प्राचीन लेणी कोणत्या राजवंशाच्या काळातील आहेत? ऑप्शन ए मौर्य, बी सातवाहन, सी गुप्त, डी चोल. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सातवाहन. प्रश्न क्रमांक 33. नाशिक जिल्ह्यातील चांदवड कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए किल्ला, बी घाट, सी व्यापार, डी मंदिर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए किल्ला. प्रश्न क्रमांक 34. नाशिक जिल्ह्यातील चांदवड किल्ला कोणत्या काळातील आहे? ऑप्शन ए सातवाहन, बी यादव, सी मुघल, डी मराठा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी यादव. प्रश्न क्रमांक 35. वि दा सावरकर यांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन ए नाशिक, बी पुणे, सी नागपूर, डी धुळे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक. प्रश्न क्रमांक 36. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका कशासाठी ओळखला जातो? ऑप्शन ए औद्योगिक वसाहत, बी पर्यटन, सी आदिवासी क्षेत्र, डी बंदर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए औद्योगिक वसाहत. प्रश्न क्रमांक 37. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए वि दा सावरकर, बी चाफेकर बंधू, सी पंडित नेहरू, डी महात्मा फुले. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विनायक दामोदर सावरकर. प्रश्न क्रमांक 38. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती? ऑप्शन ए गोंड, बी भिल्ल, सी वारली, डी कोळी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भिल्ल. प्रश्न क्रमांक 39. नाशिक जिल्ह्यातील किल्ला साल्हेर कोणत्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए पानिपत, बी साल्हेरची लढाई, सी सिंहगड, डी प्रतापगड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी साल्हेरची लढाई. प्रश्न क्रमांक 40. साल्हेरची लढाई कोणी जिंकली? ऑप्शन ए मुघल, बी निजाम, सी मराठी, डी इंग्रज. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मराठी. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर कपालेश्वर कुठे आहे? ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर, बी पंचवटी, सी नाशिक शहर, डी सिन्नर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक शहर. प्रश्न क्रमांक 42. काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली? ऑप्शन ए 1930, बी 1927, सी 1925, डी 1932. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1930. प्रश्न क्रमांक 43. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा कुठे झाली? ऑप्शन ए येरवडा, बी नागपूर, सी अंदमान, डी अलीपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अंदमान. प्रश्न क्रमांक 44. नाशिक जिल्ह्यातील कुकडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी कादवा, सी गिरणा, डी दारणा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कादवा. प्रश्न क्रमांक 45. नाशिक जिल्ह्यातील दारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए तापी, बी भीमा, सी गोदावरी, डी गिरणा.
तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी. प्रश्न क्रमांक 46, चवदार तळे सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी विठ्ठल रामजी शिंदे, डी राजर्षी शाहू महाराज. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 47, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी सण कोणता? ऑप्शन ए दिवाळी, बी होळी, सी भगोरिया, डी गुढीपाडवा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भगोरिया. प्रश्न क्रमांक 48, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वाईन पार्क कुठे आहे? ऑप्शन ए दिंडोरी, बी सिन्नर, सी नाशिक, डी इगतपुरी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक. प्रश्न क्रमांक 49, नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी गिरणा, सी दारणा, डी कादवा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गिर. प्रश्न क्रमांक 50, नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या तालुक्यात होते? ऑप्शन ए निफाड, बी येवला, सी इगतपुरी, डी मालेगाव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इगतपुरी. प्रश्न क्रमांक 51, नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए सिन्नर, बी इगतपुरी, सी निफाड, डी पेठ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इगतपुरी. प्रश्न क्रमांक 52, नाशिक जिल्ह्यातील कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए तापी, बी गोदावरी, सी भीमा, डी गिरणा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी. प्रश्न क्रमांक 53, नाशिक सत्याग्रह कोणत्या मंदिराशी संबंधित होता? ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर मंदिर, बी काळाराम मंदिर, सी पंचवटी मंदिर, डी रामकुंड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी काळाराम मंदिर. प्रश्न क्रमांक 54, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तळघाट कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? ऑप्शन ए नाशिक इगतपुरी, बी नाशिक ठाणे, सी नाशिक धुळे, डी नाशिक पुणे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक ठाणे. प्रश्न क्रमांक 55, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात कोणते अभयारण्य आहे? ऑप्शन ए कोयना, बी कळसुबाई, सी कळवण, डी पेंच. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कळसुबाई म्हणजेच हरिश्चंद्रगड परिसर. प्रश्न क्रमांक 56, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी देवीचे मंदिर कुठे आहे? ऑप्शन ए पेठ, बी वणी, सी येवला, डी निफाड. प्रश्न क्रमांक बी वणी. प्रश्न क्रमांक 57, सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या डोंगर रांगेत आहे? ऑप्शन ए सातपुडा, बी सह्याद्री, सी विंध्य, डी अरावली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सातपुडा. प्रश्न क्रमांक 58, भगूर येथे जन्मलेले समाजसुधारक कोण? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी विदा सावरकर, सी महात्मा फुले, डी राजर्षी शाहू महाराज. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी विदा सावरकर. प्रश्न क्रमांक 59, नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका कोणत्या महामार्गावर आहे? ऑप्शन ए NH3, बी NH6, सी NH48, डी NH66. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए NH3, मुंबई ते आग्रा. प्रश्न क्रमांक 60, नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे जंक्शन कोणत्या विभागात येते? ऑप्शन ए मुंबई, बी पुणे, सी भुसावळ, डी नागपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भुसावळ. प्रश्न क्रमांक 61, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध रामकुंड कुठे आहे? ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर, बी पंचवटी, सी सिन्नर, डी येवला. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंचवटी. प्रश्न क्रमांक 62, नाशिक जिल्ह्यातील कुंभमेळा कोणत्या नदीकाठी भरतो? ऑप्शन ए कृष्णा, बी तापी, सी गोदावरी, डी भीमा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी. प्रश्न क्रमांक 63, नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक औद्योगिक विकास कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए पेठ, बी सिन्नर, सी कळवण, डी दिंडोरी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सिन्नर. प्रश्न क्रमांक 64, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए दारणा, बी कादवा, सी गोदावरी, डी गिरणा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोदावरी. प्रश्न क्रमांक 65, नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वाईन पार्क कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए निफाड, बी सिन्नर, सी नाशिक, डी दिंडोरी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक. प्रश्न क्रमांक 66, नाशिक लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? ऑप्शन ए हिंदू, बी जैन, सी बौद्ध, डी शीख. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बौद्ध. प्रश्न क्रमांक 67, नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी कोणते पीक घेतात? ऑप्शन ए भात, बी ऊस, सी कांदा, डी कापूस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कांदा. प्रश्न क्रमांक 68, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?
ऑप्शन ए औद्योगिक क्षेत्र, बी द्राक्ष उत्पादन, सी पर्यटन, डी खाणी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी द्राक्ष उत्पादन. प्रश्न क्रमांक 69. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी कोणत्या रेल्वे मार्गावर आहे? ऑप्शन ए मुंबई पुणे, बी मुंबई भुसावळ, सी पुणे सोलापूर, डी नागपूर हैदराबाद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई ते भुसावळ महामार्गावर इगतपुरी हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 70. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख लोकनृत्य कोणते? ऑप्शन ए लावणी, बी कोळी, सी दिंडी, डी भगोरिया. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भगोरिया. प्रश्न क्रमांक 71. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघ कोणता? ऑप्शन ए नाशिक, बी मालेगाव, सी दिंडोरी, डी वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 72. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी गिरणा, सी तापी, डी दारणा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गिरणा. प्रश्न क्रमांक 73. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कुठे आहे? ऑप्शन ए येवला, बी नाशिक, सी सिन्नर, डी पेठ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक. प्रश्न क्रमांक 74. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन ए पेठ, बी निफाड, सी इगतपुरी, डी कळवण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी निफाड. प्रश्न क्रमांक 75. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक महामार्ग कोणता? ऑप्शन ए मुंबई आग्रा, बी पुणे बंगळुरू, सी नागपूर हैदराबाद, डी मुंबई गोवा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई आग्रा. प्रश्न क्रमांक 76. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध काळाराम मंदिर कुठे आहे? ऑप्शन ए त्र्यंबकेश्वर, बी पंचवटी, सी सिन्नर, डी नांदगाव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पंचवटी. प्रश्न क्रमांक 77. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन क्षेत्र कोणते? ऑप्शन ए निफाड, बी येवला, सी इगतपुरी, डी मालेगाव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इगतपुरी. प्रश्न क्रमांक 78. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख डोंगररांग कोणती? ऑप्शन ए सातपुडा, बी सह्याद्री, सी विंध्य, डी अरावली. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सह्याद्री. प्रश्न क्रमांक 79. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध अंजनेरी कशासाठी ओळखले जाते? ऑप्शन ए किल्ला, बी पर्यटन, सी हनुमान जन्मस्थान, डी धरण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हनुमान जन्मस्थान. प्रश्न क्रमांक 80. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए नागपूर, बी पुणे, सी नाशिक, डी मुंबई. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक. प्रश्न क्रमांक 81. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सोमेश्वर धरण कुठे आहे? ऑप्शन ए नाशिक, बी निफाड, सी येवला, डी सिन्नर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक. प्रश्न क्रमांक 82. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी गिरणा, सी तापी, डी भीमा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी. प्रश्न क्रमांक 83. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग कोणत्या डोंगररांगेत आहे? ऑप्शन ए अरावली, बी विंध्य, सी सातपुडा, डी सह्याद्री. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सातपुडा. प्रश्न क्रमांक 84. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक यात्रा कोणती? ऑप्शन ए वारी, बी कुंभमेळा, सी गणेशोत्सव, डी उरूस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कुंभमेळा. प्रश्न क्रमांक 85. नाशिक जिल्ह्यातील कपालेश्वर मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? ऑप्शन ए विष्णू, बी ब्रह्मा, सी शिव, डी गणपती. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शिव. प्रश्न क्रमांक 86. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र कोणते? ऑप्शन ए मालेगाव, बी सिन्नर, सी नाशिक, डी येवला. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नाशिक. प्रश्न क्रमांक 87. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक व्यापारी केंद्र कोणते? ऑप्शन ए येवला, बी नाशिक, सी पेठ, डी कळवण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक. प्रश्न क्रमांक 88. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पैठणी साडी कुठे विणली जाते? ऑप्शन ए सिन्नर, बी येवला, सी नाशिक, डी मालेगाव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी येवला. प्रश्न क्रमांक 89. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख तालुका देवळा कोणत्या भागात आहे? ऑप्शन ए पूर्व, बी पश्चिम, सी उत्तर, डी मध्य. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर. प्रश्न क्रमांक 90. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका कोणत्या नदीकाठी आहे? ऑप्शन ए गोदावरी, बी गिरणा, सी तापी, डी दारणा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गिरणा. प्रश्न क्रमांक 91. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सातपुडा पर्वतरांग कुठे आहे?
ऑप्शन ए पूर्व, बी पश्चिम, सी उत्तर, डी दक्षिण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर. प्रश्न क्रमांक 92. चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला? ऑप्शन ए पुणे, बी नाशिक, सी महाड, डी कोल्हापूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी महाड. प्रश्न क्रमांक 93. नाशिक जिल्ह्याचे जुने नाव काय होते? ऑप्शन ए जनस्थान, बी त्रिकंटक, सी गुलशनाबाद, डी वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 94. सावरकरांचा संबंध कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी होता? ऑप्शन ए काँग्रेस, बी आर्य समाज, सी इंडिया हाऊस, डी मुस्लिम लीग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इंडिया हाऊस. प्रश्न क्रमांक 95. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक केंद्र त्र्यंबकेश्वर कोणत्या देवाशी संबंधित आहे? ऑप्शन ए विष्णू, बी ब्रह्म, सी शिव, डी गणपती. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शिव. प्रश्न क्रमांक 96. जगातील पहिले मोठे मातीचे धरण कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए नाशिक, बी पुणे, सी नगर, डी नागपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक गंगापूर. प्रश्न क्रमांक 97. भारताची वाईन राजधानी कोणती? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, बी पुणे, सी जळगाव, डी नाशिक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नाशिक. प्रश्न क्रमांक 98. नाशिक जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून नाही? ऑप्शन ए जळगाव, बी धुळे, सी छत्रपती संभाजीनगर, डी जालना. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जालना. प्रश्न क्रमांक 99. अनंत कान्हेरे यांना फाशी कुठे देण्यात आली होती? ऑप्शन ए नाशिक, बी पुणे, सी ठाणे, डी मुंबई. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक. प्रश्न क्रमांक 100. अनंत कान्हेरे यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला? ऑप्शन ए रँड, बी जॅक्सन, सी वायली, डी सायमन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जॅक्सन. अशा प्रकारे आपले इथे 100 प्रश्न संपलेले आहे. तसेच बाकी जिल्हा विशेष माहितीकरिता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.